आपला जो तिसरा टॉपिक आहे संस्कृतच्या सिलेबसमधला तो आहे उपसर्ग. आता उपसर्ग म्हणजे काय असतं तर जर आपण संस्कृत भाषेत बघितलं तर उपसर्गाचा वापर खूप ठिकाणी बघायला भेटतो. वाक्य असतील किंवा श्लोक असतील तर खूप ठिकाणी ज्यावेळेस धातूंचा प्रयोग केला जातो त्यावेळेस उपसर्ग वापरले जातात. मग आता उपसर्ग कशासाठी वापरले जातात तर उपसर्गामुळे धातूंवरती किंवा धातूचे जे अर्थ आहेत, धातूचा जो पण अर्थ असतो त्याच्यावरती वेगवेगळे परिणाम घडतात उपसर्गामुळे. जसं उपसर्गामुळे काही वेळा काय होतं की धातूंचं जे पद आहेत ती बदलतात. काही वेळा उपसर्गामुळे धातूंचा अर्थ बदलतो. उपसर्गामुळे काही वेळा धातू आणि त्याचे अर्थावर परिणाम होतो. मग कधी कधी काय होतं की उपसर्गामुळे धातूंची पदं बदलतात म्हणजे काय होतं, धातू दोन पदांमध्ये असतात, वेगवेगळे डिवाइड केलेले आहेत दोन पदांमध्ये, आत्मनेय पद आणि परस्मय पद. मग जो परस्मय पदाचा धातू आहे तो जर का उपसर्ग लागला, काही धातू असे असतात की त्यांना जर एखादा उपसर्ग लागला तर त्याचं परस्मय पदापासून ते आत्मनेय पदामध्ये कन्व्हर्जन होऊन जातं धातूचं, तर त्याला म्हणतो आपण धातूचं पद बदलणं. काही वेळा धातूंचा अर्थ बदलतो, मूळ जो अर्थ आहे, किंवा काही वेळा काय होतं की उपसर्ग लागला तर ते उपसर्ग धातूचा जो मूळ अर्थ आहे त्या मूळ अर्थाचंच समर्थन करतात, म्हणजे त्या मूळ अर्थालाच आणखीन वेगळ्या विशेष रूपाने दाखवतात. उपसर्गांना प्रादी असं म्हटलं जातं. प्रादी म्हणण्याचं कारण की उपसर्गाची सुरुवात ही प्र या उपसर्गापासून होते. उपसर्गांची जी यादी आहे त्याच्यामध्ये पहिला उपसर्ग आहे प्र, म्हणून उपसर्गांना प्रादी असं म्हटलं जातं. प्र पासून सुरू होणारे प्रादी. उपसर्गांची जी संख्या एकूण 22 उपसर्ग आहेत. 22 उपसर्ग त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात व्याकरणामध्ये. प्र, परा, अपसम, अनु, अवनी, सदी, निर, दुस, दु, आंग, नि, अधि, अति, अपि असे एकूण 22 उपसर्ग त्या ठिकाणी आहेत. आता उपसर्ग काय करतात, कधी कधी एखादा उपसर्ग जो असतो तो धातूचा अर्थ बदलतो. एखादा जो उपसर्ग असतो तो जो धातूचा अर्थ आहे त्या अर्थालाच त्या ठिकाणी आणखीन व्यवस्थितपणे सांगतो, म्हणजे अर्थालाच खुलवतो. काही काही वेळेस एखादा उपसर्ग मूळ अर्थाचं अनुसरण करतो. अशा उपसर्गाचे एकूण 3 प्रकारे परिणाम त्या ठिकाणी दिसून येतात. आता उपसर्गामुळे धातूचा अर्थ जबरदस्तीने दुसरीकडे नेला जातो किंवा बदलला जातो. कसं बघा, आता एक धातू समजून घ्या, रू. आता रू धातूचा हर ह्या धातूचा अर्थ होतो हरण करणे. हर या धातूचा अर्थ होतो हरण करणे. आता ह्या धातूला जर का उपसर्ग लागला, जर प्र उपसर्ग लागला, प्र प्लस रू, तर क्रियापद तयार होतं किंवा जो शब्द तयार होतो तो होतो प्रहार, किंवा क्रियापद तयार होतं प्रहरती. आता प्रहरतीचा अर्थ होतो आघात करणे. तेच जर का रू धातूला आ हा उपसर्ग लागला तर शब्द तयार होतो आहार. आहारचा अर्थ होतो भोजन किंवा मग जेवण. आहरती, दुसरं आहरती असा शब्द तयार होतो. आहरती ह्याचा अर्थ होतो वापस घेणे असा पण अर्थ होतो, आणि आणणे असा अर्थ होतो. दोन शब्द तयार होतात. आ प्लस रू धातूला आ उपसर्ग लागला तर आहार शब्द तयार होतो, ज्याचा अर्थ होतो भोजन. आणि दुसरं तयार होतं आहरती हे क्रियापद तयार होतं, ज्याचा अर्थ होतो आणणे. तेच परत रू धातूला दुसरा उपसर्ग लागला म्हणजे सम हा जर उपसर्ग लागला तर क्रियापद तयार होतं संहरती, शब्द तयार होतो संहार, त्याचा अर्थ होतो नाश करणे, संहरती. तेच जर का तोच धातू आहे रू धातू, पण त्याला उपसर्ग जर का वि उपसर्ग लागला तर क्रियापद तयार होतं विहरती, शब्द तयार होतो विहार, त्याचा अर्थ होतो फिरणे. तेच रू उपसर्ग आहे, त्याला परत परी जर उपसर्ग लागला तर क्रियापद तयार होतं परिहरती किंवा शब्द तयार होतो परिहार, ज्याचा अर्थ होतो टाळणे. म्हणजे आता इथे एकच धातू आहे, रू हरती हा एकच धातू आहे, पण त्याला वेगवेगळे उपसर्ग लागल्यावर त्याचा अर्थ वेगवेगळा बनतोय.
म्हणजे उपसर्ग जो असतो तो वेगवेगळे अर्थ त्या ठिकाणी उपसर्गाचे असतात. अर्थ बदलतात उपसर्गाचे. आता इथे काही आता ह्या चार्टमध्ये उपसर्ग आणि त्याचे काही सामान्य अर्थ दिलेले आहेत. आता हेच अर्थ असतात असं नाही. आपल्याला धातूनुसार किंवा जो अर्थ जो पण उपसर्गयुक्त क्रियापद तयार होतंय त्याच्यानुसार आपल्याला अर्थ बघायचा असतो की नेमकं त्याचा अर्थ काय होतो. पण मोस्ट कॉमनली हे उपसर्ग लागले तर अशा प्रकारचे अर्थ त्या ठिकाणी तयार होतात. जसं प्र उपसर्ग आहे. प्र उपसर्गाचा पुढे सामान्य अर्थ होतो पुढे आणि अधिक. परा उपसर्गाचा मागे किंवा उलट असा अर्थ होतो. अप ह्या उपसर्गाचा सामान्य अर्थ होतो दूर किंवा विरुद्ध. सम या उपसर्गाचा सामान्य अर्थ होतो एकत्र किंवा चांगले. अनु या उपसर्गाचा सामान्य अर्थ होतो मागोमाग, पाठोपाठ किंवा मागोमाग. नंतर अव ह्या उपसर्गाचा सामान्य अर्थ होतो खाली. निसचा सामान्य अर्थ होतो बाहेर किंवा दूर. नीरचा सामान्य अर्थ होतो बाहेर किंवा नीर ही कधी कधी नकारार्थक म्हणून पण वापरलं जातं. दुस या उपसर्गाचा सामान्य अर्थ होतो दुष्ट. दूर या उपसर्गाचा सामान्य अर्थ होतो कठीण. वी या उपसर्गाचा सामान्य अर्थ होतो उलट किंवा वेगळा किंवा मग विशिष्ट. तर आ उपसर्ग आहे. आ उपसर्गासाठी आता आ उपसर्ग जो येतो मागे किंवा उलट किंवा पासून आणि पर्यंत ह्या वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. जर का पासून ह्या अर्थाने वापरायचं असेल तर आ जन्मात म्हणजे जन्मापासून. पर्यंत ह्या अर्थाने जेव्हा आ उपसर्ग येतो त्यावेळेस, तसं आमरण मध्ये मरणापर्यंत हा अर्थ आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी आ उपसर्ग आहे, पण एका ठिकाणी पासून हा अर्थ होतोय त्याचा, एका ठिकाणी पर्यंत हा अर्थ होतो आ उपसर्गाचा. नि हा उपसर्ग आहे. नि उपसर्गाचा सामान्य अर्थ घेतला जातो आत किंवा अधिक. नंतर अधि या उपसर्गाचा सामान्य अर्थ होतो वर. अति या उपसर्गाचा सामान्य अर्थ होतो पलीकडे. अपीचा सामान्य अर्थ होतो सुद्धा किंवा देखील. सु या उपसर्गाचा सामान्य अर्थ होतो उत्तम. अभि या उपसर्गाचा सामान्य अर्थ होतो ज्याकडे. प्रतीचा सामान्य अर्थ होतो विरुद्ध. परी या उपसर्गाचा सामान्य अर्थ होतो भोवताली, आजूबाजूला. उप या उपसर्गाचा सामान्य अर्थ होतो च्याजवळ किंवा च्याकडे. उद याचा सामान्य अर्थ होतो वर. तर हे उपसर्गाचे या ठिकाणी सामान्य अर्थ दिलेले आहेत. आता हे आपण वरती पण बघितलं, उपसर्गामुळे अर्थ बदलतात. वेगवेगळे उपसर्ग लागले तर वेगवेगळे अर्थ होतात. तर काही वेळेस काय होतं, जो मूळ अर्थ आहे तो डायरेक्ट विरुद्ध अर्थ उपसर्गामुळे तयार होतो. जसे इथे गम गच्छती याचा अर्थ आहे जो होतो तो होतो जाणे. तेच जर का त्याला आ उपसर्ग लागला गम धातूला, आ प्लस गम आगच्छती असं क्रियापद तयार होतं आणि आगच्छतीचा अर्थ होतो येणे. आता त्या ठिकाणी गम गच्छती म्हणजे जाणे हा अर्थ आहे, आगच्छती येणे हा त्याचा डायरेक्ट विरुद्ध अर्थ आहे. म्हणजे विरुद्धार्थी शब्द त्या ठिकाणी उपसर्गामुळे तयार झाला. पूर्णपणे जो अर्थ होता त्याच्या विरुद्ध अर्थ उपसर्ग लागल्यामुळे तयार झाला. तसंच उपसर्गामुळे अर्थ खुलतो. याची काही उदाहरणं कशी, धाव उपसर्ग. धाव हे क्रियापद आहे. समजा धावती. धाव धातूला जर का प्र उपसर्ग लागला, धावतीचा अर्थ होतो धावणे. आणि प्रधावती हे याचा अर्थ होतो जोरात पळणे. म्हणजे क्रिया तीच राहिली आहे, फक्त त्या क्रियेला आणखीन विशेषतेने दाखवलेलं आहे. तसंच राजते याचा अर्थ होतो शोभणे. आणि विराजते याचा वि उपसर्ग जर का लागला त्याला तर विराजते क्रियापद तयार होतं. त्याचा अर्थ होतो अधिक शोभणे. म्हणजे तोच अर्थ आहे, फक्त त्याला आणखीन चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी दाखवला जातो. आता तुम्हाला जे क्वेश्चन्स येतात याच्यामध्ये एक्झाममध्ये जे क्वेश्चन्स येतात त्याच्यामध्ये तुम्हाला विचारले 5 उपसर्ग दिलेले असतात आणि त्या उपसर्गांचा वापर करून तुम्हाला वाक्य बनवायचे असतात. म्हणजे त्या उपसर्गांचा वाक्यात उपयोग करायचा असतो. आता उपसर्ग हे मोस्टली धातूंना लागतात, त्याच्यामुळे उपसर्ग धातूला जोडून त्याचा वाक्यात उपयोग करणं अपेक्षित आहे. किंवा मग उपसर्गयुक्त शब्दाचा वाक्यात उपयोग करणं त्या ठिकाणी
अपेक्षित असतं. मग तुम्हाला करायचं काय आहे, तर एक तर तुम्ही डायरेक्ट ऑन द स्पॉट त्या ठिकाणी वाक्य बनवू शकतात, जे पण उपसर्ग दिलेले आहेत त्यांचा वापर करून आणि धातूचा वापर करून. किंवा दुसरं, की 22 उपसर्गांचे 22 वाक्य आता तयार करून घ्यायचे, जे पण तुम्हाला सोपे वाटतील किंवा जे पण वाक्य तुम्हाला आवश्यक म्हणजे तुम्ही स्वतःहून तयार करत असाल, तर जे पण सोपे वाक्य असतील असे 22 वाक्य आत्ताच तयार करून घ्यायचे आणि उपसर्ग वाईज ते वाक्य पाठ करून घ्यायचे. आणि ज्यावेळेस एक्झाममध्ये कोणतेही 5 उपसर्ग येतील, तर येतील तर 22 पैकीच उपसर्ग येणार आहेत. त्याच्यामुळे ते कोणतेही 5 उपसर्गांचे वाक्य आलेले राहतील, ते 5 उपसर्गांचे ते वाक्य लिहून त्या ठिकाणी मोकळं व्हायचं. म्हणजे 5 मार्काचे ते 5 वाक्य फिक्स पाठ केलेले असतात आपले. म्हणजे हे 22 वाक्य जे आहेत, ते 22 वाक्य या ठिकाणी उपसर्गाचे तुमचे रेडी असले पाहिजेत, पाठ केलेले असले पाहिजेत. बघा या ठिकाणी ते 22 उपसर्गाचे 22 वाक्य मी तयार करून दिलेले आहेत. तुम्हाला वाटलं तर हेच वाक्य सुद्धा तुम्ही पाठ करून घेऊ शकतात किंवा मग आणखीन सोपे वाक्य कोणते बनवायचे असतील तर तसे तुम्ही वाक्य बनवू शकता. काही डाऊट आहे अरविंद? सर ते एक्झाम मध्ये लिहिताना फक्त क्रियापद आणि वाक्यच लिहायचं का? हा, वाक्य लिहायचं फक्त. उपसर्ग. उपसर्ग ज्याच्यामध्ये बर. उपसर्ग ज्याच्यात हो, यूज हो. केलेला आहे असं वाक्य लिहायचं आणि जो पण हा, हा. शब्द आहे उपसर्गवाला शब्द त्याला अंडरलाईन करायची. हा, हा. ठीक आहे सर. बघा इथे पहिला उपसर्ग आहे प्र. आता प्र उपसर्गाला रू हा धातू वापरलेला आहे. शब्द तयार होतो प्रहरती. प्रहरतीचा अर्थ होतो प्रहार करणे. वाक्य बघा, मणिभद्र क्षपणकस्य मस्तिष्के लगुडेन प्रहरती. मणिभद्र क्षपणक म्हणजे साधू, साधूच्या डोक्यावर लाकडाने प्रहार करतो. आता इथे प्रहरती हा शब्द उपसर्गयुक्त शब्द आहे. तर जेव्हा वाक्य लिहिणार तर जो उपसर्गयुक्त शब्द आहे त्याला अंडरलाईन करायचे. मोस्टली असं वाक्य बनवायचं की ज्याच्यामध्ये उपसर्ग हा धातूसोबत वापरलेला आहे. याच्यामध्ये मोस्टली तसेच वाक्य बनवलेले की ज्याच्यामध्ये उपसर्ग हा धातूसोबत वापरला. दुसरं आणखीन एक वाक्य प्रचं, प्र प्लस जन जायते. जन हा धातू त्या ठिकाणी वापरलाय, त्याला उपसर्ग प्र उपसर्ग लागला, क्रियापद तयार झालं प्रजायते. प्रजायते म्हणजे निर्माण होणे. शुक्रात गर्भम प्रजायते. शुक्रापासून गर्भ निर्माण होतो. तर प्रजायते हे त्या ठिकाणी प्र उपसर्ग लागून तयार झालेलं क्रियापद आहे. नंतर दुसरा उपसर्ग आहे परा. परा उपसर्गाला जी धातू लावला, क्रियापद तयार झालं पराजयती. त्याचा अर्थ होतो पराभव होणे. वाक्य बघा, दानवाहा देवात पराजयंती. दानव देवांपासून हारतात किंवा दानवांचा देवांपासून पराभव होतो. तर पराजयंती त्या ठिकाणी पराव धातूला जी उपसर्ग लागून पराजय हा क्रियापद त्या ठिकाणी तयार केलंय, पराजयती. त्याचा वापर वाक्यात केलेला आहे. दानवाहा देवात पराजयंती. नंतर तिसरा उपसर्ग आहे अप. अप उपसर्गाला क्षिप धातू लावला, क्रियापद तयार झालं अपक्षिपती. त्याचा अर्थ होतो खाली पडणे. आकाशात हिमम अपक्षिपती. आकाशापासून हिम, हिम म्हणजे बर्फ, खाली पडतो. चौथा उपसर्ग आहे सम. समला रू धातू लावला, क्रियापद तयार झालं संहरती. अर्थ होतो त्याचा संहार करणे. वाक्य बघा, पांडवा हा कौरवान संहरंती. पांडव कौरवांचा संहार करतात. नंतर पाचवा उपसर्ग आहे अनु. अनु उपसर्गाला गम हा धातू लावला, क्रियापद तयार झालं अनुगच्छती. अनुगच्छती म्हणजे मागे मागे जाणे. वाक्य बघा, सर्वे जनाः महाजनस्य पंथम अनुगच्छन्ति. सर्व लोक महान लोकांच्या पंथाला म्हणजे रस्त्याला अनुगमन करतात, महान लोकांच्या रस्त्यावर जातात. सहावं बघा, अव प्लस गाह. अवगाहते. अव उपसर्ग आहे, त्याला गाह हा धातू लावला, अवगाहते क्रियापद तयार झालं. त्याचा अर्थ होतो स्नान करणे. वाक्य बघा, सर्वे बालकाः प्रातः समये अवगाहन्ते. सर्व बालक प्रातःसमय म्हणजे सकाळच्या वेळेस अंघोळ करतात, स्नान करतात. नंतर सातवं बघा, निस उपसर्ग आहे. निस उपसर्गाला सरती. सर हे
धातू त्या ठिकाणी वापरला आहे, त्या ठिकाणी निस्सरण असा शब्द त्या ठिकाणी तयार होतो. निस्सरती किंवा निस्सरण असा शब्द त्या ठिकाणी तयार होतो. वाक्य बघा, संवादेन शंकायाः निस्सरणं भवति. संवादाने शंकेचे निस्सरण होते. निस्सरणम हे त्या ठिकाणी धातूपासून तयार झालेलं कर्म आहे. निस्सरणम भवति, संवादाने शंकेचे निस्सरण होते. नंतर निर प्लस इक्ष, निर हा उपसर्ग आहे, त्याला इक्ष धातू लागला, क्रियापद तयार झालं निरीक्षते. वाक्य बघा, परीक्षा समये निरीक्षकः सर्वान् निरीक्षते. परीक्षेच्या वेळेस निरीक्षक सर्वांचे निरीक्षण करतो. निरीक्षते, निरीक्षते म्हणजे निरीक्षण करणे, सुपरविजन करणे. नंतर दुसरं बघा, दुस, 9वा जो उपसर्ग आहे तो आहे दुस, त्याला शास हा क्रियापद लावलं, धातू लावला, क्रियापद तयार झालं दुःशासती. क्रूरः नृपः प्रजां दुःशासती. क्रूर नृप म्हणजे राजा, क्रूर राजा प्रजेवर वाईटरित्या शासन करतो. दुःशासती म्हणजे वाईट शासन करणे. नंतर 10वा, दूर हा उपसर्ग आहे, त्याला गम धातू लावला, दुर्गम असा अर्थ, असा शब्द तयार झाला. वाक्य बघा, अमरनाथ यात्रा दुर्गमः अस्ति. अमरनाथ यात्रा दुर्गम आहे. दुर्गम म्हणजे जाण्यासाठी कठीण आहे अशी. अमरनाथ यात्रा दुर्गम आहे. नंतर बघा, 11वा उपसर्ग आहे वी. वी उपसर्गाला रम धातू लागला, क्रियापद तयार झालं विरमती. विरमती म्हणजे थांबणे. वाक्य बघा, वृद्धः कार्यात विरमती. वृद्ध त्यांच्या कामापासून थांबतात. विरमती म्हणजे थांबून जातात. नंतर आ प्लस रुह, आ उपसर्ग आहे, त्याला रुह ही क्रिया धातू लावला, क्रियापद तयार झालं आरोहती. आरोहती म्हणजे च्यावर चढणे. वाक्य बघा, गिर्यारोहकः पर्वते आरोहती. गिर्यारोहक म्हणजे माउंटेनर्स जे आहेत ते पर्वतावर चढतात. गिर्यारोहक पर्वतावर चढतात. नंतर बघा, नी उपसर्ग आहे, नी त्याला मिल हा धातू लावला, क्रियापद तयार झालं निमिलती. नी प्लस मिल, क्रियापद तयार झालं निमिलती. निमिलतीचा अर्थ होतो मिटणे. वाक्य बघा, रात्रौ पुष्पम निमिलती. रात्रीच्या वेळेस पुष्प मिटतात, म्हणजे रात्रीच्या वेळेस फुलं मिटून जातात. रात्रौ पुष्पम निमिलती. 14वा बघा, अधि प्लस वस. अधि प्लस वस, क्रियापद तयार होतं अधिवसती. अधिवसतीचा अर्थ होतो राहणे. वाक्य बघा, भिक्षुः कुटीरे अधिवसती. भिक्षू म्हणजे भिक्षा मागणारा, तो कुटीर म्हणजे झोपडी, झोपडीमध्ये राहतो. भिक्षू झोपडीमध्ये राहतो. भिक्षू कुटीरे अधिवसती. अधि हे उपसर्ग आहे, त्याला वस धातू लावला, अधिवसती हे क्रियापद त्या ठिकाणी तयार झालं. पुढचा बघा, अति. अति हा उपसर्ग आहे, अति उपसर्गाला क्रम धातू लागला, अतिक्रमती असं त्या ठिकाणी क्रियापद तयार झालं. त्याचा अर्थ होतो ओलांडणे. हनुमानः सागरम अतिक्रमती स्म. हनुमान सागर ओलांडतो. नंतर बघा, 16वं, अपि. अपि हे त्या ठिकाणी उपसर्ग आहे, अपीचा अर्थ होतो सुद्धा. आता अपि हा उपसर्ग काही वेळेस ॲज इट इज अव्यय म्हणून सुद्धा वापरला जातो. इथे अव्ययप्रमाणे त्याचा वापर झालेला आहे वाक्यात. शर्करा अपि मधुरा असते. साखर सुद्धा मधुर असते. अपि सोबत जर का धातू जोडून जर वाक्यात उपयोग केला तर तसं सुद्धा वाक्य त्या ठिकाणी तयार करू शकतात. काय डाऊट आहे अरविंद? सर, अपिला पिदधाती पण लागतं ना क्रियापद? अपिला कोणतं हा, क्रियापद? छात्र द्वारम पिदधाती. पिदधाती हे क्रियापदच आहे, तिथे कोणता उपसर्ग नाही लागलाय. हा, ठीक. पिधानम, पिधाती म्हणजे क्रियापद येते त्या ठिकाणी डायरेक्ट. अपि उपसर्ग लागला असतं तर अपि पिदधाती असं झालं पाहिजे होतं, पण तसं नाहीये तिथे. ठीक आहे, शर्करा अपि मधुरा असते. अपि हे त्या ठिकाणी ह्याचं अव्यय आपण त्या ठिकाणी वापरलंय. इथे उपसर्ग
धातू आणि क्रियापद असं जर तयार केलं असतं तर वेगळं धातूसोबत तयार होऊ शकतं. जर तसं करता आलं तर तसं पण करता येईल. किंवा मोस्ट कॉमनली अपी हा शब्द अव्यय म्हणूनच वापरला जातो. शर्करा सुद्धा मधुर आहे. सुद्धा ह्या अर्थाने अपी शब्द येत असतो वाक्यात. 17 बघा, सु उपसर्ग आहे, त्याला शोभ धातू लागला, क्रियापद तयार झालं, सुशोभते. सुशोभते म्हणजे शोभून दिसते. वाक्य बघा, कृष्णस्य मुकुटे सेमंतक मणीही सुशोभते. कृष्णाच्या मुकुटावर सेमंतक मणी शोभून दिसतो. कृष्णस्य मुकुटे सेमंतक मणीही सुशोभते. 18वं वाक्य बघा, अभि प्लस धी अभिधीयते. वाक्य बघा, प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते. प्रसन्न आत्मा, इंद्रिय आणि मन याला स्वस्थ असं म्हटलं जातं. प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते. पुढचं बघा, प्रति हा उपसर्ग आहे. प्रति त्याला दा हे क्रियापद लागलं. प्रति प्लस दा प्रतियच्छती असं त्याचा अर्थ होतो. प्रतियच्छतीचा अर्थ होतो परत देणे. प्रतियच्छती हे क्रियापद आहे, त्याचा अर्थ होतो परत देणे. ऋणकः धनम प्रतियच्छती. ऋणकः म्हणजे ज्याने कर्ज घेतलेले आहे असा. ऋणक धनम प्रतियच्छती, तो धन परत करतो. नंतर परी हा उपसर्ग आहे, त्याला नी हा धातू लागला. निनयतीचा अर्थ होतो नेणे, पण त्याला जर परी उपसर्ग लागला तर क्रियापद तयार होतं परिणयती. परिणयतीचा अर्थ होतो विवाह करणे. सीता रामेन सह परिणयती स्म. सीतेने रामासोबत विवाह केला. सीता रामेन सह परिणयती स्म. परिणयती हे क्रियापद त्या ठिकाणी वापरलेलं आहे वाक्यात. नंतर बघा, उप हा उपसर्ग आहे. उप त्याला दिश हा धातू लागला, क्रियापद तयार झालं उपदिशती. उपदिशतीचा अर्थ होतो उपदेश करणे. वाक्य बघा, गुरु शिष्यम उपदिशती. गुरु शिष्याला उपदेश करतात. नंतर बघा, 22वा उपसर्ग आहे उद हा उपसर्ग आहे, त्याला भू हे क्रियापद लागलं. भू हा धातू लागला, क्रियापद तयार झालं उद्भवती. उद्भवतीचा अर्थ होतो उद्भवणे, निर्माण होणे. वाक्य बघा, बीजात वृक्ष उद्भवती. बीजापासून वृक्ष निर्माण होतो. तर असे हे वाक्य त्या ठिकाणी 22 उपसर्गांचे 22 वाक्य त्या ठिकाणी दिलेले. हे वाक्य तुम्हाला पाठ करायचे. एक तर हे वाक्य तुम्ही पाठ करा, किंवा हेच वाक्य पाठ केले तरी चालेल, किंवा दुसरे वाक्य जर बनवणार असाल तर दुसरे वाक्य बनवून, पण हे 22 उपसर्गांचे 22 वाक्य जर पाठ केलेले राहिले तर तुम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी जे कोणतेही 5 उपसर्ग येतील तर ते तुम्हाला तिथे सॉल्व करता येतील. मग आता इथे उपसर्गावर क्वेश्चन कसे येतात. हा पेपर आहे विंटर 2023चा, त्याच्यात बघा कसे आलेले आहेत उपसर्गावर वाक्य. हे बघा, उपसर्ग हा स्ववाक्येषु योजयत. आता इथे 5 उपसर्ग दिलेले आहेत. आता इथे सांगितलेलं नाही की पर्टिक्युलरली कोणता धातू वापरायचा आहे, किंवा उपसर्गासोबत पर्टिक्युलर हाच धातू वापरून तुम्ही उपसर्गाचा वाक्यात उपयोग करा असं काही दिलेलं नाही. फक्त उपसर्ग दिलेले आहेत आणि त्यांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. त्याच्यामुळे कोणतेही 22 वाक्य जर तुमचे पाठ असले, त्या 22 पैकी कोणतेही 5 वाक्य तुम्हाला लिहायला येणार आहेत. म्हणून हे 5 वाक्य जे पण 22 पाठ केलेले त्याच्यापैकी हे 5 उपसर्गाचे वाक्य लिहून यायचे. 5 मार्क तुम्हाला फिक्स भेटतात. हां, काय डाऊट आहे उमा? हा सर, ते आणि त्यांनी धातू दिले तर मग कसं बनवायचे? धातू आतापर्यंत तरी कोणत्याच युनिव्हर्सिटीला दिलेले नाहीत, आणि धातू नाहीच देत उपसर्गासोबत. आपल्यालाच धातू वापरायचा आणि लिहायचा आहे. बरं. ठीक आहे. एक्झाममध्ये उपसर्ग दिलेले राहतील, फक्त धातू नाही दिलेले राहत पर्टिक्युलरली की ह्याच धातूसोबत उपसर्ग वापरायचा असं काही नसतं दिलेलं. नुसते उपसर्ग दिलेले राहतात आणि त्या उपसर्गांचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे.
जसं आपण समजा प्र उपसर्ग आहे तर प्र उपसर्गाचा आपण वाक्यात उपयोग केला तर प्र प्लस रू प्रहरती. मणिभद्र क्षपणकस्य मस्तिष्के लगुडेन प्रहरती. हे वाक्य ॲज इट इज तिथे लिहायचं, प्रहरतीला अंडरलाईन करायचा. 1 मार्क तुमचा झाला. असे 5 मार्काला 5 वाक्य त्या ठिकाणी लिहायचे असतात. उपसर्ग हा स्ववाक्याशी योजी आहेत. एक एसएक्यू येतो 5 मार्काचा उपसर्गावरती, त्याचे 5 वाक्य लिहायचे असतात. ठीक आहे, कळालं हे? त्यात खूप कठीण काही नाही, फक्त 22 उपसर्गाचे 22 वाक्य तुम्हाला एका पानावर लिहायचे आणि ते पाठ करायचे. ठीक आहे. बरं, मी तुम्हाला काल आणि परवा जे हे दिलेले होते पाठ करायला, PDF पाठवल्या त्या, त्याच्यातले सूत्र पाठ केलेत का सगळ्यांनी? संज्ञा प्रकरणचे सूत्र आणि संस्कृत वर्णनाम परिचयाचे सूत्र पाठ केलेत का? ते सूत्र पाठ करायला लावले होते मी तुम्हाला. याचं सूत्र सांगा बरं. संयोग या संज्ञेचं सूत्र काय होतं? हलो अनंतरा संयोग. हलो अनंतरा संयोग. सवर्णाचं सूत्र काय होतं? तुल्याश्च प्रयत्न सवर्ण. तुल्याचे प्रयत्न सवर्ण. हे असे वाक्य लिहायचे तुम्हाला. उप नंतर तिथे पुढे वाक्य लिहायचं आणि त्याच्यामध्ये अंडरलाईन करायचं. प्रवहती, अभिनिवेशते, प्रतिगच्छती, सुशोभनते, इथे अंडरलाईन केलेले शब्दांना. असं जो पण उपसर्गयुक्त शब्द आहे त्याला अंडरलाईन करायचं आहे फक्त, वाक्यात उपयोग केलेले शब्द. ठीक आहे. हां, ह्रस्व दीर्घ प्लुतचं हे काय होतं? सूत्र काय होतं? ह्रस्व दीर्घ प्लुत सूत्र काय होतं त्याचं? कालो उकालो अच ह्रस्व दीर्घ प्लुत. उकालो अच ह्रस्व दीर्घ प्लुत. त्याच्यामध्ये प्लुत स्वर जो असतो तो कसा डिनोट केला जातो, दाखवलं कसं जातं लिहिताना? काय असतं प्लुत स्वर ओळखण्यासाठी साईन काय असतं? जर 3 स्वर दिलेत तुम्हाला, तिथे उ होते ना दिलेले, तर प्लुत उ कसा ओळखला जाणार? म्हणजे समजून घे तिथे एक असं उ होता, तर इथे बघा एक हा उ आहे, दुसरा असा उ आहे आणि तिसरा असा उ आहे. याच्यात प्लुत उ कोणता आहे? समोर 3 लिहिलं जातं बरोबर. हा जो तिसरा जो आहे तो प्लुत उ आहे. हा उ कोणता आहे? ह्रस्व ह्रस्व. हा उ कोणता आहे? दीर्घ. दीर्घ. प्लुत उ ओळखण्यासाठी प्लुत उ म्हणजे दीर्घ उ लिहिलेला असतो आणि त्याच्या पुढे 3 लिहिलेला असतो.
तो प्लुतो ऊ असतो. तर उदात्त, अनुदात्त आणि स्वरित. उदात्तची संज्ञा काय होती? सूत्र काय होतं उदात्तचं? उच्चैरुदात्त. उच्चैही उदात्त. अनुदात्तचं सूत्र काय होतं? निश्चय अनुदात. नीचैही अनुदात्त. आता दोघांमध्ये फरक काय होता? आता त्याची जर वृत्ती बघितली, तालवादिषु सभागेषु स्थानेषु ऊर्ध्वभागे निष्पन्न अच उदात्त संज्ञा असतात. अधोभागे याच्यामध्ये काय होतं? अनुदात्तमध्ये काय होतं? तालवादिषु सभागेषु स्थानेषु अधोभाग. अधोभागी निष्पन्न अच. आणि स्वरित म्हणजे समाहार स्वरित. त्याची वृत्ती काय होती? उदात्त अनुदात्तत्वे वर्णधर्मो समाह्रियते यस्मिन् तत्र स्वरित संज्ञा स्यात्. नंतर इतसंज्ञक सूत्र कोणतं होतं? इतसंज्ञा विधायक सूत्र कोणतं होतं? तस्य लोपः. नाही, लोपसंज्ञेचं सूत्र आहे. हलन्त्यम. हलन्त्यम आहे इतसंज्ञा विधायक. हलन्त्यम आहे. दुसरं आहे उपदेशे अच अनुनासिक. उपदेशे अच अनुनासिक इतसंज्ञा स्यात्. नंतर लोपचं सूत्र होतं अदर्शनम लोपः. तस्य लोप हे त्याच्यानंतरचं सूत्र आहे, जे आपल्या याच्यामध्ये नाही आहे सिलेबसमध्ये. तस्य लोप हे कशाचा लोप करायचा तर ते सांगितलेलं आहे त्याच्यात. इतसंज्ञा विधायक शब्द जे पण शब्द आहेत त्यांचा लोप करायचा असं सांगितलेलं आहे. अदर्शनम लोप नंतरचं सूत्र आहे ते. ठीक आहे. त्याच्यानंतर जे संस्कृत वर्णनाम परिचयमध्ये उच्चारण स्थान सांगितले ते. कंठ ह्या उच्चारण स्थानाचं सूत्र काय होतं? अकुह विसर्ग. अकुह विसर्जनीयानाम कंठ. नंतर तालूचं हे काय होतं सूत्र? इचुरेषानं तालु. इचोशानाम तालू. षटकोणाचा श याचं उच्चारण स्थान कोणतं आहे? मूर्धा. मूर्धा. सूत्र काय त्याचं? ऋटूरशानां मूर्धा. ऋटुरशानाम मूर्धा. काय डाऊट आहे उमा? नाही सर. ऋटुरशानाम मूर्धा. नंतर प ह्या वर्णाचं उच्चारण स्थान कोणतं आहे? प. दंत. दंत कसं काय? प प म्हटलं मी. प प प ओष्ठ. भ प तो ओष्ठ. 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 सूत्र काय त्याचं? उपु उपो. उपधी धामनियानाम ओष्ठ. उपधामनियानाम ओष्ठ. दंतचं हे काय आहे? सूत्र काय आहे? टूरस. लुतुलसानां दन्तः. लुतुलसानाम दंतः. कोणत्या वर्गाचं उच्चारण स्थान येतं दंत वर्गीय व्यंजनांमध्ये? त वर्गाचं. त. नंतर वचं उच्चारण स्थान कोणतं आहे? श. व. वकारस्य दंतोष्टम. काय सूत्र ते? ओष्ठदंत. वकारस्य दंतोष्टम. वकारस्य दंतोष्ठम. दंत आणि ओष्ठ दोन्ही तेच. नंतर कंठ तालू हे उच्चारण स्थान कशाचं आहे? ए दौतो कंठतालु. ए दैतो हो कंठ तालू. म्हणजे कोणते दौत कोणते? कंठ. ए आई. ए आणि ऐ. नंतर ओ आणि औ यांचं उच्चारण स्थान कोणतं आहे? अंतुष्ट. ओष्ठ. कंठोष्ठ. कंठोष्ठ. ओ दौतो हो कंठोष्ठम. नंतर प्रयत्न किती आहेत एकूण? 2. कोणते कोणते? बाह्य अभ्यंतर. अभ्यंतर. बाह्य प्रयत्न, अभ्यंतर प्रयत्न. बाह्य प्रयत्नांचं प्रकार किती आहेत? बाह्य 11. 11. अभ्यंतर प्रयत्न 5. कोणते कोणते आहेत 5? स्पृष्ट. स्पृष्ट, ईषत्स्पृष्ट, विवृत्त, ईषद्विवृत्त आणि संवृत्त. विवृत्त हा अभ्यंतर प्रयत्न कशाचा असतो? विवृत्त स्वर. काय सूत्र ते?
विवृत्तम स्वरानाम. विवृत्तम स्वरानाम. स्वरांचा विवृत्त हा अभ्यंतर प्रयत्न असतो. नंतर स्पृष्ट प्रयत्न कोणत्या वर्णांचा असतो? क ते म. क ते मग कोणते वर्ण म्हणतो आपण त्याला? सूत्र क काय? ते म. स्पृष्टम प्रयत्नम स्पर्शवर्ण. स्पर्श वर्ण आहेत. स्पर्शन. स्पृष्टम प्रयत्नम स्पर्शानाम कादयो मावसानाम स्पर्श. यन. यन हा कोणत्या प्रकारचे वर्ण आहेत? यन यन म्हणजे य वर ल ईषत स्पृष्ट. हा ईषत स्पृष्ट आहे, पण त्यांना एक पर्टिक्युलर हे दिलेली टर्म दिलेली आहे. अंतस्थ. अंतस्थ. ईषत स्पृष्टम अंतस्थानम यन अंतस्थाः. उष्ण वर्ण कोणत्या प्रत्याहाराला दिलेले नाव? शल. शल. त्याचा अभ्यंतर प्रयत्न कोणता आहे? ईषत विवृत्त. ईषद विवृत्तम उष्मानम शलः उष्मानः. नंतर संवृत्त. संवृत्तचं काय? ह्रस्वस्य अवर्णस्य प्रयोगे संवृत्तम. ह्रस्वचा संवृत्त असतो. तर बाह्य प्रयत्नांमध्ये एक विवार खरो विवारः श्वासः अघोषः च. खरंच विवार श्वास आणि अघोष असतो. ते याचं काय? अल्पप्रांचं सूत्र काय? यन प्रत्यय. वर्गानाम प्रथमा प्रथमा तृतीय पंचमी. प्रथम तृतीय पंचम यनश्च यनश्च अल्पप्राण. अल्पप्राणः. आणि अल्पप्राण. महाप्रांचं काय आहे? शल. दुसरा चौथा शल. वर्गानाम द्वितीयाना. द्वितीय चतुर्थी शलश्च महाप्राण. वर्गानाम द्वितीय चतुर्थौ शलश्च महाप्राणः. ठीक आहे. हे सूत्र जे आहेत ना, अभ्यंतर प्रयत्न, बाह्य प्रयत्न, संस्कृत वर्णानाम उच्चारण स्थान, नंतर संज्ञा प्रकरणचे सूत्र, हे सूत्र दररोज वाचत चला, म्हणजे तुमचे पाठ होऊन जातील. दररोज एक एकदा वाचायचे, म्हणजे पाठ होऊन जातात आणि MCQ साठी सोपं जातं सॉल्व करायला. ठीक आहे. उद्या कवी शब्द पाठ करून यायचा सगळ्यांनी. देववनमाला, माला शब्द झाला ना, कवी शब्द पाठ करायचा. कवी इकारांत पुल्लिंगी कवी शब्द, ह्रस्व इकारांत पुल्लिंगी कवी शब्द सगळ्यांनी पाठ करायचा. बोलून कोण दाखवणार उद्या? कोण बोलून दाखवणार? अरविंद. ठीक आहे सर. कवी शब्द पाठ करायचा, बोलून दाखवायचं. हो सर. ठीक आहे, चालेल. त्याची PDF पाठवतो मी उपसर्गांची. दुसरे पण वाक्य पाठवतो, आणखीन 22 दुसरे आणखीन जे वाक्य आहेत ते तुम्हाला जे सोपे वाटतील ते तुम्ही पाठ करा.